चला तर आपण आता शब्दार्थ बोधक वृत्ती बघूया. शब्दार्थ बोधक वृत्ती म्हणजे काय? पहिले तर वृत्ती म्हणजे जे वाक्याचा अर्थ समजून देते त्याला वृत्ती म्हणतात. जसे की प्रत्येक वाक्य आणि प्रत्येक शब्द याला त्याचा अर्थ असतो आणि त्याचा अर्थ ज्या साधनाद्वारे कळतं किंवा त्याच्या अर्थाचे ज्ञान जे आपल्याला करून देते त्याला आपण वृत्ती म्हणतो. तर वृत्ती 4 प्रकारच्या आहेत. एक तर अभिधा, लक्षणा, व्यंजना आणि तात्पर्याख्या. कोणते कोणते? अभिधा, लक्षणा, व्यंजना आणि तात्पर्याख्या. तर आपण एक एक करून समजून घेऊया की वृत्ती काय असतात आणि कोणत्या कोणत्या आहेत. तर चला, अभिधा. अभिधा म्हणजे वाक्यातील किंवा शब्दातील सरळ सरळ अर्थ समजणे. आता बघा, आपण काही काही गोष्टींसाठी आपण पेटनेम वापरतो. जसे की टिंकी. टिंकी म्हणजे तनिष्का. सँडी म्हणजे संदेश. तसंच आपण शब्द आणि वाक्य वापरत असताना देखील काही शब्दांचे शॉर्ट फॉर्म वापरतो. जसे की गो म्हणजेच गाय, मूषक म्हणजे उंदीर. यालाच आपण थोडक्यात अभिधा म्हणू. अभिधा म्हणजे वाक्यातील किंवा शब्दातील सरळ सरळ अर्थ समजणे. दुसरं आहे लक्षणा. लक्षणा म्हणजे वाक्यातील किंवा शब्दातील सरळ अर्थ न घेता त्याच्या संबंधित वेगळा अर्थ घेणे. आता वेगळा अर्थ म्हणजे नेमकं काय, तर ते आपण बघूया. लक्षणाचे देखील पुन्हा 3 प्रकार आहेत. जहल लक्षणा, अजहल लक्षणा, जहद अजहल लक्षणा. आता बघा मित्र, तुम्हाला वाटत असेल हे काय एवढे कठीण कठीण नावं आहेत बा, पण हे नावं लक्षात ठेवणे अगदी गरजेचे आहे. कारण की फिल इन द ब्लँक्स म्हणून पण MCQमध्ये सुद्धा तुम्हाला हे नावं विचारण्यात येतात आणि हे कोणताही टॉपिक एक विचारतात. कारण की पेपर पॅटर्नचा पूर्ण घोड केला आहे. काय एक्सपेक्टेड होतं आणि काय प्रश्न येतात ते तुम्ही लास्ट इयरला बघितलं असेल. तर चला आपण पाहूया. जहल लक्षणा म्हणजे काय? वेगळा अर्थ समजतो. वेगळा अर्थ म्हणजे काय? आपण म्हणतो गंगेचे गाव, तर इथं गंगेचे गाव नसून गंगा नदीच्या किनारी असलेलं गाव असा त्याचा अर्थ आहे. अजहल लक्षणा म्हणजे यामध्ये आपल्याला त्याचे वेगळा अर्थ तर कळतोच, मात्र त्याचा व्यापक अर्थ देखील कळतो. आता व्यापक अर्थ म्हणजे नेमकं काय आपण ते उदाहरणाद्वारे बघूया. समजा एक माणूस म्हणतो, ए बाबा वाघ आला, तर वाघ आला, तर खरोखर तर वाघ आलाच, मात्र त्या मनुष्याला भीती वाटत असेल त्या वाघाची, त्या मनुष्याच्या चेहऱ्यावर असलेल्या जे भीतीची जे भावना आहेत ते आपल्याला कळतोच, म्हणजे त्याचा व्यापक अर्थ आपल्याला कळतो. आणि तिसरं आहे जहद अजहल लक्षणा म्हणजेच भाग लक्षणा. आपण पुढे बघूयात. लक्षणानंतर आपण बघणार आहोत व्यंजना. व्यंजना म्हणजेच अलंकारिक वृत्ती. आता तुम्हाला तर माहितीच आहे अलंकार म्हणजे काय. अलंकार म्हणजे कोणत्याही प्रसिद्ध गोष्टीची तुलना आपण अप्रसिद्ध गोष्टीसोबत करणे म्हणजेच अलंकार. जसे की इथं एक उदाहरण दिलं आहे. एक आई एका मुलाला म्हणते की बाळ ये अभ्यास कर, तर तो बाळ ऐकत नाही, तो खेळायला जातो. खेळून आल्यावर आईला म्हणतो, आई मला भूक लागली आहे. तेव्हा आई त्याला म्हणते, ये तुला मी चांगलीच गरम पोळी देते. तर तो बाळ आईपासून पडतो आणि त्या बाळाला त्या गरम पोळीचा नेमका खरा अर्थ कळलेला आहे. यावरून आपल्याला कळते की व्यंजनामुळे आपल्या शब्दाचा अर्थ कळतो. तर चौथा आहे तात्पर्याख्या. तात्पर्याख्या म्हणजे काय? एका शब्दाचे अनेक अर्थ असतात. अशा शब्दांचा प्रयोग जेव्हा होतो तेव्हा त्या शब्दाचा नेमका कोणता अर्थ लक्षात घेणे हे महत्त्वाचे असते. आपण उदाहरण देऊन बघूया. जसे की सैंधव. आता तुम्हाला माहिती आहे सैंधव म्हणजे नमक देखील असतो आणि घोडा देखील असतो. तर जेवण करत असताना कोणी म्हटले की सैंधव आण, तर त्याचा अर्थ घोडा नसून मीठ आहे, तर ते लक्षात घेणे. यावरून आपल्याला कळते की शब्दार्थ बोधक वृत्ती किती चला तर आपण आता बघूया वाक्य स्वरूप एवं वाक्य ज्ञाने हेतू. आता वाक्याचे स्वरूप आणि वाक्यार्थ ज्ञाने हेतू हे काय आपण ते बघूया. त्याआधी आपण पाहूया की वाक्य म्हणजे काय. आता आपल्याला माहितीच आहे 2-3 शब्दांचे मिळून एक वाक्य बनत असतं. जसे की सुबा हो गई मामू. याच्यामध्ये सुबा, हो गई आणि मामू या 3 पदांचा समूह म्हणजेच वाक्य. तर वाक्य म्हणजे पदांचा समूह. आता आपण पाहू वाक्यार्थ ज्ञान हेतू. आता वाक्यार्थ म्हणजे काय? वाक्याचा अर्थ आणि त्याचं ज्ञान आणि त्याच्या ज्ञानाच्या होण्यासाठी जे कारण असतं ते याचा अर्थ आहे की वाक्याच्या अर्थासाठी असणारे जे ज्ञान आहे त्याचे जे कारण आहेत ते आहेत. आपण बघूयात. आता वाक्यार्थ ज्ञान हेतू हे देखील 4 आहेत. एक तर आकांक्षा, योग्यता, सन्निधी, तात्पर्य. आता तुमच्या वर्गातल्या मुलीची नावं आलेत बरं का, बघून घ्या तुमच्या वर्गातले कोण कोण आहेत का यात. आकांक्षा, योग्यता, सन्निधी, तात्पर्य हे वाक्यार्थ ज्ञानाची कारणे आहेत. हे बघा पेपरमध्ये आत्मा हेतू किंवा आत्मलिंग असा प्रश्न आला होता आणि बऱ्याच मुलांचं चुकलं की हेतू म्हणजे काय नेमकं ते पेपरमध्ये विचार करतोय. तर हेतू म्हणजे आत्माचे कारण असा प्रश्न होता. त्यामुळे जे ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे ते देखील काळजीपूर्वक वाचावे. आता आपण बघूया नेमकं वाक्याचा एक्झॅक्ट अर्थ काय. आकांक्षा, योग्यता व सन्निधीने युक्त
पदाच्या समूहाला वाक्य म्हणतात. म्हणजे हे जे 4 कारणं आहेत यांच्यानी युक्त जे वाक्य असेल ते योग्य वाक्य आहे असं आपण कन्सिडर करू. तर पहिलं आपण बघूया आकांक्षा. आकांक्षा म्हणजे काय? एका शब्दाचा अर्थ दुसऱ्या शब्दाच्या उच्चारणाशिवाय कळत नाही. जसे की रमेश व सुरेश म्हटल्यावर आपल्याला काय वाटतं? अरे बापरे, हे काय आहे? तर आपल्याला ते वाक्य इनकम्प्लीट आहे, म्हणजे त्या वाक्याचे आपल्याला संपूर्णरित्या ज्ञान होत नाही आहे. मात्र रमेश व सुरेश शाळेत गेले असे म्हटल्यावर वाक्य कंप्लीट होते. म्हणजेच एका शब्दाचा अर्थ दुसऱ्या शब्दाच्या उच्चारणाशिवाय आपल्याला कळत नाही. म्हणजे शाळेत गेले हे उच्चारण करणार नाही तोपर्यंत आपल्याला वाक्य कंप्लीट होणार नाही आणि वाक्याचा अर्थ देखील कळणार नाही. तर हे झालं आकांक्षा. आपण दुसरं पाहू योग्यता. तर योग्यता म्हणजे काय? वाक्याच्या अर्थाला बाधा नसणे. म्हणजेच काय? अडचण किंवा अडथळा. आता वाक्याचा अर्थ जे असेल त्याला कोणताही अडचण नसणे म्हणजे योग्यता आहे. आता नेमकं हे काय आपण ते बघूया. उदाहरणार्थ, पाऊस पडल्याने जमीन कोरडी होते का? नाही. पाऊस पडला तर जमीन ओलीच होणार आहे की कोरडी कशी होणार आहे? आता बघा, व्याकरणदृष्ट्या ते वाक्य अगदी बरोबर आहे, मात्र त्याचा अर्थ अगदी उलट चुकीचा अर्थ आहे ना. कारण की पाऊस पडल्याने जमीन तर ओली होते, कोरडी थोडी नव्हते. तर बरोबर वाक्य काय आहे? पाऊस पडल्याने जमीन ओली होते. तर असे वाक्य जर झालं तर त्याला योग्यता म्हणता येईल. म्हणजे की पाऊस पडल्याने जमीन ओली होते हे वाक्य व्याकरणदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या अगदी बरोबर आहे. मात्र हे जे वाक्य आहे हे अगदी चुकीचे आहे. त्यामुळे वाक्य कधीही बरोबर असताना ते व्याकरणदृष्ट्यात नाही बघावे, त्याचा अर्थ देखील बघायचा. तर हे झालं योग्यता. आपण तिसरं पाहूया सन्निधी. सन्निधी म्हणजे काय? वाक्यामधील एक एक शब्द किंवा पद विलंब लावून उच्चारल्यास वाक्याचा अर्थ कळत नाही. जसे की काही गोष्टी बोलत असताना अगदी लयने बोलावे लागतात. जर त्याचा सिक्वेन्स चुकला तर वाक्याचा घोळ झाला. जसे की पदाच्या शीघ्रतेने उच्चार करणे म्हणजे सन्निधी. बघा, हे जे या भाषेत लिहिलं आहे तुम्ही या भाषेत लक्षात ठेवलं, तुम्हाला पेपरमध्ये लिहिताना देखील फार मदत होईल. त्यामुळे याच भाषेत त्याला लक्षात ठेवा. आपण उदाहरण देऊन समजूया की नक्की सन्निधी काय भानगड आहे. उदाहरणार्थ, गाय येत आहे. तर येथे गाय म्हटल्यावर बऱ्याच वेळानंतर किंवा थांबून येत आहे म्हटल्यावर ऐकणाऱ्याला योग्य अर्थ कळणार नाही. जसे की गाय, पुढे काय कळतं आहे तुम्हाला वाक्य? नाही. येत आहे असं म्हटलं तरच तुम्हाला कळेल की गाय येत आहे. तर ही झाली सन्निधी. आता चौथं पाहूया आपण तात्पर्य. मागे बघितल्याप्रमाणेच काही शब्दाचे अनेक अर्थ असतात. शब्दाचे उच्चारण झाल्यानंतर शब्दाचा कोणता अर्थ लक्षात गेले हे गरजेचे असते. उदाहरणार्थ तेच सेम उदाहरण बघूया की सैंधवचा अर्थ घोडा आणि नमक किंवा मीठ. तर जेवण करत असताना सैंधव आण म्हटल्यावर येथे सैंधव म्हणजे घोडा नसून सैंधव म्हणजेच मीठ किंवा नमक असा अर्थ समजावा. तर या 4 गोष्टींवरून आपल्याला काय समजते की आकांक्षा, योग्यता, सन्निधी आणि तात्पर्य हे 4 जे आहेत हे वाक्यार्थ ज्ञान हेतू आहेत आणि हे तुम्हाला समजले असेल याची मी खात्री बाळगतो. आता आपण शक्तिग्राहक वर्णन म्हणजे शक्तिग्रह काय आहे, शक्तिग्राहक काय आहे हे आपण विस्तार रूपाने बघणार आहोत. आता तुम्ही जेव्हा पुस्तकात वाचशाल तेव्हा तुम्हाला शक्तिग्रह, शक्तिग्राहक हे डोक्याच्या वरून जाईल. डोक्याच्या वरून सगळं पाणी गेल्यासारखं वाटेल. मात्र मी आहे की तुमच्यासोबत सगळं सोपं करून सांगतो. आता बघा, शक्ती म्हणजे काय? पदामधील ज्ञान देण्याचा जो धर्म आहे त्याला आपण शक्ती म्हणू. पद म्हणजे शब्दामधील ज्ञान ज्याद्वारे कळते त्याला म्हणतो आपण शक्ती. आता पाहू, ज्या शक्तीने प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त होते त्याला शक्तिग्रह म्हणतात. म्हणजे ज्ञानप्राप्तीसाठीचे जे साधन आहे त्याला आपल्याला म्हणता येईल शक्तिग्राहक, आणि जे प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त होते त्याला शक्तिग्रह. तर ही भानगड समजली. शक्ती, शक्तिग्रह आणि शक्तिग्राहक या 3 गोष्टी आहेत, हे बघावे. ठीक आहे. आता आपण बघूया शक्तिग्रहाचे प्रकार. आता शक्तिग्रहाचे 8 प्रकार दिले आहेत. तर तुम्ही म्हणशाल बापरे एवढे नाव लक्षात ठेवायचे कसे? आता बघा, हे जर तुम्ही सिक्वेन्सने लक्षात ठेवणार तर तुम्हाला लगेच लक्षात राहील. एक आठवला तर बाकी सगळे बरोबर आठवतात. मात्र तुम्ही असेच कसं तरी ठेवले तर ते गेलं वरून, उडत गेलं मग. तर पहिलं बघूया आपण उपमान. आपण आधी सगळे वाचून घेऊया, मग मी सांगतो की तुम्ही कसे लक्षात ठेवावे. उपमान, व्याकरण, विवरण, व्यवहार, वाक्यशेष, कोश, आप्तवाक्य आणि सिद्धपद सान्निध्य. आता बघा, उपमान, व्याकरण. पहिलं उपमान लक्षात ठेवा. दुसरं व्याकरण, विवरण, रंध्रण आलं. आता वरून व लक्षात ठेवा. व्यवहार वरून परत व लक्षात ठेवा. वाक्यशेष, शेषवरून कोश लक्षात ठेवा. आणि मग शेवटचे 2 ते तर तुम्हाला लक्षात ठेवायचे, आप्तवाक्य आणि सिद्धपद सान्निध्य.
तर हे तुम्ही पाठ करा, 1-2 वेळा बोलले की तुम्हाला हे पाठ होऊन जाईल. तर आपण एक एक बघूया शक्तिग्रहाचे प्रकार. पहिलं आहे उपमान. प्रसिद्ध वस्तूसोबत तुलना करणे. जसे की गायसाठी वन गाय, जसे की याच्यासारखा तो, जसे म्हणतात ना बापावरच गेलाय बाबा पोरगा, तर आपण त्याला उपमा देत असतो, तर हा झाला उपमान. दुसरं आहे व्याकरण. आता बघा, व्याकरण म्हणजे काय, मूळ धातूपासून शब्द बनत असतो. म्हणजे कोणताही शब्द जेव्हा बनतो तेव्हा तो त्याच्या मूळ धातूपासून बनतो, आणि शब्दापासून बनतं वाक्य, आपण बघितलंच. आणि वाक्य कशामुळे कळतं, व्याकरणद्वारे कळतं. आता आपण हे उदाहरणद्वारे बघूया. जसे की भू हा धातू आहे, मूळ धातू आहे, याच्यापासून शब्द काय बनला, भवती. आता भवती कोणत्या तरी वाक्यात टाकला की अहम टिंब टिंब भवती असं टाकलं तर त्याचं वाक्य बनतं, आणि ते वाक्य आपल्याला कशामुळे कळेल, व्याकरणद्वारे कळेल. हे झाले 2 प्रकार. आता तिसरा बघूया आपण, विवरण. विवरण म्हणजे काय, समानार्थक निरनिराळी पदे सांगून अर्थ सांगणे. जसे की एका शब्दाचे अनेक अर्थ असतात, आपल्याला माहिती आहे. जसे की हरी म्हणजेच भेक, वानर, विष्णू, असे वेगवेगळे समानार्थी शब्द सांगून त्याचा अर्थ सांगणे, बरोबर. आता चौथा आहे व्यवहार. व्यवहार म्हणजे काय, जसे की लहान मुलं आपल्या वडीलधाऱ्या माणसांचं बघून शिकत असतात, तसेच आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीचे व्यवहारातील कार्याला पाहून शक्तिग्रहाचे ज्ञान होते, बरोबर. म्हणजे शक्तिग्रहाचे ज्ञान आपल्याला व्यवहाराद्वारे सुद्धा कळत असते. जसे की लहान मुलं आपल्या पप्पाचे बघतात, पप्पा जसं करतो तसंच लहान पोरगा बी करतो. पाचवं आहे वाक्यशेष. एक शब्दाचे 2 अर्थ दाखवते. अशा वेळेस वाक्याचा संदर्भ लक्षात घेऊन अर्थाचा निर्णय करावा लागतो. तेच आपण जसे पाटील बघितले की तात्पर्याख्या, तात्पर्य, त्याच प्रकारे संदर्भ, तेच उदाहरण इथं वापरायचे असते. काही नाही, अगदी सोपे आहे. मग कोश तर आपल्याला लहानपणापासून माहितीच आहे. समानार्थी शब्दांचा समूह, जसे की अमरकोश असते, त्याच्यामध्ये वेगवेगळे समानार्थी शब्द असतात. हे झालं कोश. 7वं आहे आप्तवाक्य. आता आपण आप्तोपदेशचं एवढं रामायण महाभारत बघितलं, तर आपल्याला आप्तोपदेश म्हणजे काय हे तर आपल्याला कळलंच आहे. लास्ट आहे सिद्ध पद सान्निध्य. तर प्रसिद्ध पदाद्वारा न कळणारा अर्थ समजणे. जसे की उदाहरणाद्वारे बघूया, आंब्याच्या झाडावर पीक गोड आवाज काढतो. आता बघा, आंब्याचं झाड आहे, त्याच्यावर पीक नामक पक्षी बसला आहे आणि तो गोड आवाज काढतो आहे, पण यामुळे आपल्याला काही प्रसिद्ध पदाद्वारे काहीच कळत नाही आहे. यांचे म्हणणे तेच आहे, प्रसिद्ध पदाद्वारा न कळणारा अर्थ समजणे. जसे की पीक म्हणजेच कोकिळा इथं दर्शविला आहे, आंब्याच्या झाडावर कोकिळा गोड आवाज काढतो, असा याच्या म्हणण्याचा अर्थ आहे. तर मित्र हो,